नमस्कार मंडळी. तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या तडका टेल स्नेहल चॅनलमध्ये. सो कसे आहात तुम्ही सगळे? उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळा म्हटलं की शाळेची सुट्टी आणि शाळेची सुट्टी म्हटलं की काय आठवतं आपल्या मामांचं गाव आणि आपलं माहेर. आणि माहेरी आलं की काय असते आपली धमाल मस्ती आणि मजा नसते. आणि मजा म्हटली की कुल्फी तर आपली फिक्स असणारच. आणि मी पण आता माझ्या माहेरीच आली आहे. सो माझ्या माहेरची खास आठवण मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे, ती म्हणजे माझी क्विक आणि इझी होममेड कुल्फी रेसिपी. आणि ह्या उन्हाळ्यात ही कुल्फी रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांना खूप आवडणार आहे. सो चला, न वेळ घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. सो मी इकडे 5 लोकांसाठी साधारणतः कुल्फी बनवते. तर आपण अर्धा लिटर इकडे दूध घेतलंय. एका पॅनमध्ये आधी पाणी टाकून चेक करा की आपली पातेली छान तापली आहे. आणि सेकंड बेनिफिट त्याचा असा आहे की पाणी टाकल्यानंतर आपल्या पॅनला दूध लटकणार नाही आहे. सो इकडे मी अर्धा लिटर दूध आता पॅनमध्ये काढून घेतलं आहे. त्याला छान आपल्याला उकळी येईपर्यंत गॅसवर गरम करायचं आहे. साधारणतः एक 10 मिनटं आपण ठेवूया, 10 ते 15 मिनटं दुधाला उकळी येण्यासाठी. आणि कुल्फी बनवताना आपल्याला सतत दुधाला चमच्याने हलवत राहायचंय. त्याच्याने दूध छान असं घट्ट होतं आणि कडेला जी साय जमा होते तिला आपण आपल्या चमच्याच्या सहाय्याने काढून घेऊया. सो इथे मी बेबी केशर यूज करते. तुम्ही सुहाण्याचं पण केशर यूज करू शकतात. 7 ते 8 काड्या आपल्याला बेबी केशरचा कोमट दुधामध्ये टाकून घ्यायच्या आहे. त्यामुळे छान असा केशरी रंग आपल्या कुल्फीला येणार आहे. बघू शकतात किती छान असा केशरी रंग दुधामध्ये उतरला आहे केसरचा. हे आपण आता बाजूला ठेवून घेऊया. इथे मी एक 8 ते 10 काजू कोमट पाण्यात भिजवून ठेवले 15 मिनिटासाठी. आणि आता ते छान वॉश करून मी पेस्ट करण्यासाठी घेणार आहे. थोडं याच्यात आपण दूधही कालवू शकतो काजूची पेस्ट करण्यासाठी. इथे मी आता काजूची पेस्ट करून घेते. छान अशी बारीक पेस्ट आपल्याला करायची आहे आणि ती बारीक पेस्ट आपल्याला आपल्या उकळत्या दुधात टाकायची आहे. इकडे मी आता टाकून घेतली आहे. तिला छान अशी मी दुधामध्ये आता मिक्स करते. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्या दुधात. सो मेक शुअर की कुठे लम्स राहिले नाही पाहिजेत. सो इथे मी आता मिल्क पावडर यूज करते. 1.5 वाटी मिल्क पावडर आपल्याला दुधात टाकायची आहे. इथे मी नेस्लेची मिल्क पावडर यूज केली. तुम्ही कुठल्याही दुसऱ्या ब्रँडची मिल्क पावडर यूज करू शकतात. आणि छान आता मी ते मिक्स करून घेते आपल्या दुधात. सो आपण आता इथे ड्रायफ्रूटची कुल्फी बनवतोय. तो ड्रायफ्रूटमध्ये मी काजू, बदाम, पिस्ता, मनुके हे ड्रायफ्रुट्स मी घेतलेत. तुम्हाला अजून दुसरे कुठले ड्रायफ्रुट्स ॲड करायचे असतील तर तुम्ही करू शकतात. मनुके ऑप्शनल आहे. ज्याला आवडत असतील त्याने टाकावे, ज्याला नसतील आवडत त्याने नाही टाकले तरी चालतील. सो ड्रायफ्रूटची पूड आणि काप करण्यासाठी मी एक इथं किसनी यूज करते. सो त्याच्यात आपण बारीक ड्रायफ्रूटची पूडही करू शकतो आणि ड्रायफ्रूटचे कापही करू शकतो. सो बघू शकता तुम्ही किती छान अशी ड्रायफ्रूटची पूड इथे तयार होते. आणि सेम आपण बदाम, काजू, पिस्ता यांची पूड आणि काप इथे करून घेतोय गार्निशिंगसाठी. इथे काही थोडे जाड काजू बदामाचे तुकडे मी इथे करून घेते. दूध आपलं छान गरम झालंय.
काजूची पेस्ट त्यात मिक्स झाली आहे. सो एकदा आपण चेक करूया. सो इकडे मी कस्टर्ड पावडर यूज करते विकीफिल्डची. फ्लेवर आहे केसर पिस्ता. 1 चमचा पावडर मी एका छोट्या वाटीत काढून घेतली आहे. त्यात थोडं दूध मिक्स केलं आहे, त्याची पेस्ट तयार केली आहे आणि ती आता मी आपल्या गरम दुधात ॲड करते. ॲड केल्यानंतर आपल्याला छान मिक्स करायचं आहे. मेक शुअर की कुठले लम्प्स आपले कस्टर्ड पावडरचे दुधात राहायला नको. छान अशी मिक्स झाली पाहिजे. त्यामुळे अजून थोडा दुधाला घट्टपणा येणार आहे. सो इथे मी आता अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा छोटा चमचा जायफळची पावडर टाकते आहे दुधामध्ये. छान असा फ्लेवर येणार आहे त्याच्यामुळे. आणि आपण मिक्स करून घेऊयात एकदम. दूध बघू शकता तुम्ही किती छान असं घट्ट झालंय आता आपलं. इथे थोडे काजू बदाम आणि पिस्त्याची पावडर आहे माझ्याकडे, ती मी थोडी ॲड करते. ऑप्शनल आहे, तुम्हाला ॲड करायची असेल तर करू शकता, अदरवाईज नाही केली तरी चालेल. ऑलरेडी आपण त्याच्यात काजूची पेस्ट ॲड केली आहे. इथे मी पावडर शुगर घेते. सो अर्धा मोठी वाटी पावडर शुगर आपल्याला दुधामध्ये ॲड करायची आहे आणि ती पावडर शुगर छान विरघळत नाही तोपर्यंत आपल्याला दुधाला मिक्स करत राहायचं आहे. बघू शकता आपले कुल्फीचं बॅटर किती छान रेडी झालंय. आता आपण जे केशर दूध बनवून ठेवलंय ते आपल्याला आपल्या कुल्फीच्या बॅटरमध्ये मिक्स करायचं आहे. त्यामुळे छान असं केशरी रंगाची कुल्फी आपली तयार होणार आहे. मी यात घालून घेतलं आता केशरी दूध आणि छान अशी मिक्स करते. कुल्फीचा कलरच चेंज झालाय. आपण हे गार्निशिंगसाठी काप करून ठेवले, याला साईडला काढून घेऊयात. आणि बॅटर आपलं 10 मिनिटासाठी थंड होण्यासाठी ठेवलं होतं. आता त्याची आपण छानशी स्मूथ पेस्ट बनवून घेऊयात. इकडे स्मूथ पेस्ट आपली तयार आहे. आता आपण कुल्फी बनवण्यासाठी आपलं बॅटर रेडी झालंय. सो इकडे मी कुल्फीचे मोल्ड्स यूज करते. हे खूप जुने मोल्ड्स आहेत. मी लहानपणीचे हे मोल्ड्स आहेत. सो तुमच्याकडे जर कुल्फीचा मोल्ड नसेल तर तुम्ही स्टीलचा ग्लास और काचेचा ग्लास यूज करू शकतात. सो इथे मी थोडे ड्रायफ्रूट्स कुल्फीच्या मोल्डमध्ये आधी टाकते. वरतून मी कुल्फीचं जे आपण मिश्रण तयार केलंय ते टाकते. छान असं आपल्याला फिल करून घ्यायचं आहे. आणि परत गार्निशिंगसाठी आपल्याला वरतून ड्रायफ्रुट्स ॲड करायचे आहेत. जर तुमच्या मोल्डला झाकण नसेल तर तुम्ही वरतून आईस स्टिक लावून फॉईल पेपरने कव्हर करू शकता. इकडे माझ्याकडे झाकण अवेलेबल आहे, सो मी झाकणाने छान असं बंद करते आणि बाकीचे मोल्ड्सही मी आता भरून घेते इथे.
सो 8 तासासाठी आपण त्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवलंय. तुम्ही टेम्परेचर तुमच्या हिशोबाने सेट करू शकतात. मी ते समर टेम्परेचरवर सेट केलंय. आणि बघू शकता तुम्ही आपली छान अशी कुल्फी तर रेडी झाली आहे. आपण मोडला थोडं पाण्यात बुडवून हाताने रोस्ट करून कुल्फीला छान आईस स्टिकने काढून घ्यायची आहे. आणि आता कुल्फी आपली रेडी आहे सर्व करण्यासाठी. थोडं गार्निशिंगसाठी आपण पिस्ताची पावडर वरतून टाकतोय. आणि यू कॅन एन्जॉय युअर पिस्ता कुल्फी. आणि कशी वाटली माझी कुल्फी मला नक्की कळवा कमेंट्समध्ये. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या रेसिपीजच्या नवनवीन अपडेटसाठी बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. थँक्यू.